मंडळी, आज कामिका एकादशी निमित्त आदिशक्ती मुक्ताईच्या समाधीस्थळी श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथे 2 लाखापेक्षा जास्त भाविकांनी गर्दी केलेली आहे। भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेतल्याशिवाय आषाढी वारीची पूर्तता होत नसल्याने आज हा अखंड जनसागर या ठिकाणी आलेला आहे। शेकडो दिंड्या पालख्यासह भाविक कालपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करीत आहेत। प्रचंड गर्दी मंदिरात झालेली आहे। सेवेकरी आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त जरी असला, संपूर्ण परिसरामध्ये मंदिराच्या आजूबाजूला परिसरात खूप मोठी भाविकांची गर्दी भरून गेलेली वस्ती आहे। आज आई साहेबांना जी मोसंबीची रास आहे ती नितीन भाऊ चौधरी कोथळी यांच्या शेतातील ही मोसंबी फळाची त्यांनी या ठिकाणी आरास केलेली आहे। आदिशक्ती मुक्ताई पालखी पंढरीश परमात्म्याला पंढरपूर येथे भेटीनंतर या स्वगृही 30 जुलै रोजी बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी या ठिकाणी परतत आहे। या आगमन सोहळ्याचं भव्य प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जाणार आहे। या निमित्तानं भव्य दिंडी स्पर्धा बालगट, पुरुष गट आणि महिला गटात ठेवण्यात आलेली आहे। याकरता बक्षिसांचं व्यवस्था झालेली आहे। तसेच प्रत्येक दिंडी सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे। तरी भाविकांनी या आईसाहेबांच्या पंढरपूर वारीनंतरच्या विशेष दर्शनाचा लाभ घेण्यासाठी 30 जुलैला बुधवारी नवीन मंदिर ते जुने मंदिर पर्यंत मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे। रामकृष्ण हरी जय मुक्ताई। श्री संत मुक्ताबाईंचा हा दरबार आणि आईसाहेबांच्या वारीला जमलेली गर्दी, पंढरीश परमात्म्याची वारी झाल्यानंतर आषाढ शुद्ध एकादशीला जे वारकरी परिसरातील भाविक पंढरपूरला जातात, त्याचबरोबर ज्यांचं जाणं शक्य नाही त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन आलेले वारकरी आणि आईसाहेबांचं दर्शन व्हावं या भावनेने परिसरातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा विशेषत्वाने विशेष करून मध्य प्रदेशातील शेकडोच्या संख्येमध्ये दिंड्या दाखल झालेल्या आहेत। भावना लोकांची अशी आहे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांचं दर्शन आपल्याला झालं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झालं, ही भावना असल्या कारणाने संबंध परिसरातून जमलेला हा वारकरी समाज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळींनी चारी बाजूला केलेली आहे। पायी येणारे असतील, वाहनाने येणारे असतील, सर्व भाविकांची व्यवस्था फराळाची तर झालेलीच आहे। बऱ्याच ठिकाणी चहाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आलेले आहे। रानपूरने येणाऱ्या वारकरी संख्येने जवळपास 25 ते 30 ठिकाणी चहा आणि फराळाची व्यवस्था झालेली आहे। मलकापूर रस्त्याने आहे, भुसावळवरून येणाऱ्या मार्गाने, बुधवळ मार्गाने आहे, पूर्णाळ फाट्याकडे येणाऱ्या मार्गाने आहे। सर्व परिसरातून व्यवस्था भाविकांची होत आहे। भाविकांचा हा प्रतिसाद पाहून आईसाहेबांना सुद्धा या ठिकाणी आनंद होत आहे। लाखोच्या संख्येमध्ये वारकरी दर्शन करून बाहेर जात आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यातल्या त्यात आता मुक्ताबाईंकडे येऊन शेतकरी असतील, वारकरी असतील, त्यांची एकच मागणी आहे की आईसाहेब लवकरात लवकर शेत आणि पीक तानेरी झालेले आहे म्हणून पावसाच्या सरी बरसू दे आणि सर्व वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना सुखी होऊ दे अशी भावना घेऊन वारकरी या ठिकाणी आलेले आहे। अशी वारकऱ्यांची कुठल्या प्रकारची मागणी नसते, परंतु शेतकरी सुखी तर वारकरी सुखी, वारकरी शेतकरी सुखी तर जग सुखी अशी भावना असल्या कारणाने माणसांच्या अंतःकरणातले ही साथ मुक्ताबाईंच्या चरणाजवळ पोहोचलेली आहे। निश्चितच मुक्ताबाई कृपा करतील। रामकृष्ण प्रति पंढरपूर म्हटलं या ठिकाणी तरी काही वावगं होणार नाही। एक वारकरी आईसाहेबांचा भक्त या नात्याने आज सकाळपासून शेकडो नाही तर हजारो लोक या ठिकाणी ज्यांनी पंढरपूरची वारी केलेली आहे, जे पंढरपूरमधून दर्शन घेऊन आलेले आहे, असा एकही माणूस नाही। आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आमच्या शेजारी
खंडवा बऱ्हाणपूर जिल्हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेशचा परिसर असेल ते सर्व वारकरी अत्यंत लाईनीनं शिस्तीनं आणि कालपासून दिंड्या हजारो दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अत्यंत पाहण्यासारखा आणि डोळ्याचं पारणं फिरणारा अशा प्रकारचा हा आईसाहेबांचा आज अत्यंत महत्वाचा भाग्याचा आणि एक उत्साहाचा वातावरणाचा एकादशीचा दिवस आहे। वारकरी देखील अत्यंत शिस्तीने लाईनीने काही मुखदर्शन घेत आहेत, काही आपापल्या लाईनीने व्यवस्थितपणे दर्शन घेत आहे। कुठल्याही प्रकारचा कल्ला किंवा गोंधळ होत नाहीये आणि असाच हा ठेवा यापुढे चालू राहावा अशी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आणि आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनंती करतो। आणि अत्यंत चोख बंदोबस्त सेवेकरी असतील, वारकरी असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील यांनी अत्यंत चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। बस एवढंच बोलू आणि या ठिकाणी थांबतो। विश्वास ठेवू नका, रहदारीचे रस्त्यात एकाच ठिकाणी गप्पा मारीत उभे राहू नका। या महान तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखा। लहान मुलांना दूर जाऊ देऊ नका, त्यांच्या हातात हात धरा। वृद्धांना दर्शनासाठी प्रथम प्राधान्य द्या। प्रसाद व फुलं कृपया करून इकडे तिकडे फेकू नका। सेवेकरांच्या हाती द्या, म्हणजे ते जेणेकरून आईसाहेबांच्या चरणावरती निश्चितपणे वाहिल्या जाते। फुलं आणि प्रसाद इतरत्र फेकू नका। दर्शन कृपया इतर भाविकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर आटोपावे। कृपया सभामंडप खाली करा। सभा मंडपामध्ये जास्त वेळ थांबू नका। जय मुक्ताई। मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मेहून येथे कामिका एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांची तसेच भाविकांची श्री संत मुक्ताईच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी दिसून आली। दिनांक 21 जुलै 2025 रोजी सोमवारी असलेल्या कामिका एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई साहेबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी दिंडी तसेच एसटी बसेस, खासगी वाहने, मोटरसायकली या माध्यमातून मुक्ताईनगर येथे दाखल झालेले दिसून आले। अवघे मुक्ताईनगर टाळ मृदंग व हरिनामाच्या गजरात धावून निघालेले होते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तसेच पार्किंगची व्यवस्थाही सुस्थितीत ठेवल्याने रहदारीची तारांबळ उडाली नाही। परंतु मुक्ताई मंदिर कोथळी येथे असलेल्या पूजापत्री विक्रेत्यांच्या दुकानांमुळे मात्र वारकऱ्यांना गैरसोयीचा फटका बसला। त्यामुळे भविष्यात येथे ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, तसेच मुक्ताई संस्थान असेल यांच्याकडून नियोजन होणे गरजेचे आहे। तर येथे वारकऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आलेले होते। तर गर्दीच्या नियोजनासाठी काही वारकरी व भाविक स्वयंस्फूर्तीने ही सेवेकरी म्हणून सेवा देत होते। तुम्हाला हा वृत्तांत कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हो, कमेंटमध्ये जय मुक्ताई देखील लिहायला विसरू नका। तसेच मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुकला फॉलो नक्की करा ही विनंती। धन्यवाद।